नमस्कार, कसे आहात? आज मी बनवते आवळ्याचे क्यूब्स म्हणजे मिक्स मी बनवते. त्याच्यात मी गाजर टाकते, बीटरूट टाकते आणि आवळा, थोडीफार पुदिन्याची पानं. रोज सकाळी हे सगळं बनवायला वेळ पण नसतो आणि खूप घाई असते. त्यासाठी मी विचार केला की मी क्यूब्स बनवूनच फ्रीजमध्ये स्टोअर करावं आणि जसं लागेल तसं घेऊन आपल्याला पिता येईल. मी असं ज्यूस वगैरे बनवायची आणि डायरेक्ट प्यायची. म्हणजे कधी फ्रेश बनवलं, कधी 2 दिवसासाठी मी बनवून ठेवायची. जास्त दिवसासाठी नाही बनवायची. काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करायची आणि 2-1 दिवस प्यायची मी आणि नंतर परत मग बनवायची असं. तर मग कधी-कधी कंटाळासुद्धा येतो. म्हणून विचार केला की क्यूब्स बनवूनच ठेवावं. आवळा मी बारीक असा कापून घेतला आहे आणि आता मी गाजरचे तुकडे करून घेते आणि बीटरूट मी पूर्ण 1 टाकते. फक्त आवळा आणि बीटरूट घेतलं तरी चालतं. फक्त आवळा किंवा गाजर किंवा फक्त आवळा आणि पुदिन्याची पानं जरी घेतली तरी चालतं. तर मी मिक्स बनवते कारण मी नेहमी आवळ्याचा ज्यूस पितच असते. तर म्हटलं मिक्स बनवते मी. खरं तर मिक्स बनवलं ना तर त्याची जी खरी टेस्ट आहे ना ती लागत नाही. थोडी वेगळी टेस्ट लागते. तर म्हटलं यावेळेस मी मिक्स बनवावं. काकडी गाजर तर घरात नेहमी असतातच. तर पाणीपुरीसाठी मी पुदिन्याची पानं आणलेली. मी पाणीपुरीसाठीच फक्त पुदिन्याची पानं आणते. नाहीतर आम्ही कोणीच पुदिन्याची चटणी कोणाला जास्त आवडत नाही. कधीतरी करते मी. असं पुदिन्याचा जास्त वापर होत नाही आमच्याकडे. बऱ्याचदा मला कमेंट्स येतात की डाएट कसा आहे म्हणजे सांगत जा. तर मी सगळं खाते. पण मी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिते. आवळ्याचा ज्यूस पिते आणि सब्जाचं पाणी पिते. सकाळी वॉकला जाते आणि योगा. जे खूप दिवसापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे मैदा किंवा ऑइली पदार्थ किंवा बाहेरचं काही असेल जेवण तर आम्ही काहीच खात नाही. कधीतरी असं चहासोबत बिस्किट वगैरे असतं आमच्याकडे, पण बाकी कोणताच प्रकार नसतो बाहेरचं. आणि कधी बड्डे वगैरे असेल तेव्हा आम्ही बाहेर जातो जेवायला, नाहीतर आम्ही असं कधीच खात नाही. आमचं पोटच भरत नाही. कंटाळा आला तर शेवटी आम्ही खिचडी बनवतो, पण आम्हाला घरचं जेवण लागतं. त्यामुळे खूप कमी ऑइली आणि मैद्याचं नाही काही खायचं. कधीतरी ठीक आहे, महिन्यातून एखाद वेळा पावभाजी खाल्ली, मिसळपाव खाल्लं किंवा वडापाव खाल्ला तर घरी बनवलेली ते पण. मला बाहेर स्वच्छ नसतं त्यासाठी मला खाऊच वाटत नाही किंवा कोणाला बघूनसुद्धा खाऊ वाटत नाही. साधं पाणीपुरीसुद्धा मला आठवत नाही मी कधी खाल्ली होती बाहेर. मी घरीच बनवते काहीही कोणताही प्रकार असेल तर. त्यामुळे घरी बनवलेलं स्वच्छ पण असतं. आणि डाएट करायचं तर हे सगळ्या गोष्टी करा. योगा, मॉर्निंग वॉक, आवळा ज्यूस, 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आणि आपलं जे घरचं जेवण आहे ते बस. आणि आम्ही लवकरसुद्धा जेवतो संध्याकाळी. चिकू 8:30ला येतो आणि 8:45-9पर्यंत आम्ही जेवून घेतो. आल्या आल्या पहिले आम्ही जेवतो. आणि नॉनव्हेज पण कधीतरी 15-20 दिवसातून एखाद वेळा आणतो, त्यामुळे ते पण नाही जास्त. यातले 3-4 क्यूब्स आपण पाण्यामध्ये टाकायचं आणि मग ते सकाळी प्यायचं. 3-4 घेते मी कारण हे छोटे क्यूब्स आहेत त्यामुळे. आणि बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला साडीसुद्धा दाखवायची होती. मी सांगितलंसुद्धा होतं आणि व्हिडिओसुद्धा केला होता साडी घ्यायला गेली होती तेव्हा. तर ते तसंच राहून जायचं. मी संक्रांतीसाठी साडी घेतली होती ब्लॅक कलरची आणि मी ब्लाऊजसुद्धा स्टिच करायला दिला होता. आता 2 दिवसापूर्वीच मी आणला आहे, तर तोही तुम्हाला दाखवते. पहिले मी हा ट्रेमध्ये ठेवून देते. लिक्विड असल्यामुळे आणि सिलिकॉनचा असल्यामुळे ना असं हातात व्यवस्थित पकडून ठेवता येत नाही. त्यासाठी मी असं एक चॉपिंग बोर्डवर हळूहळू सरकवून ठेवते. दुसऱ्या दिवशी असं आयतं आपल्याला आणि पटकन घेता येतं आणि आपला वेळ पण वाचतो. सकाळी स्वयंपाक असतो, टिफिन असतो, त्यामध्ये वेळ मिळत नाही. तसं बनवून ठेवलं ना तर डायरेक्ट असं पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि छान अशी ड्रिंक आहे ती आपली तयार झाली आहे. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये मी बीटरूट टाकल्यामुळे कलर आला आहे, पण असं करून पिया किंवा नाहीच वेळ मिळाला तर मग सब्जाचं पाणी पिया, नाहीतर मग काकडी, गाजर, पुदिन्याची पानं एका बॉटलमध्ये पाणी टाका आणि त्याच्यामध्ये ते टाका आणि रात्रभर तसंच ठेवून सकाळी पिया. तेही सोपं काम आहे. तर आता मी तुम्हाला पटकन साडी दाखवते. ही ब्लॅक कलरची साडी आहे. मला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि मला ड्रेस किंवा टी-शर्ट असो किंवा साडी असो मला पटकन आवडतं. तर ही साडी एकदम लाईटवेट आहे आणि ह्याला अशी बॉर्डर आहे.
अशीच बॉर्डर जी आहे ती ब्लाऊजला सुद्धा त्याने दिलेली आहे. मी ब्लाऊज पण खूप उशिरा शिवला. मी संक्रांतीच्या आधी ही साडी घेतली होती, 3-4 दिवसाआधी काहीतरी. पण मग संक्रांतीला घालण्यासाठी मी घेतली नव्हती, पण नंतर म्हटलं कधी घालता येईल पुढच्या वर्षी संक्रांतीला, कारण तेव्हा ना खूप ऑप्शन असतात ब्लॅक कलरच्या साड्यांमध्ये, त्यासाठी मी तेव्हा घेतली. तर बघा तुम्ही किती सुळसुळीत आहे, पटकन अशी चापून चोपून बसणार आहे. मला अशा फुगून साड्या असतात ना, फुगलेल्या, त्या मला नाही तेवढ्या आवडत आणि व्यवस्थित नेसता पण येत नाही. त्यामुळे पटकन अशी नेसता यावी अशी मी साडी बघत असते. तर ही सुंदर अशी साडी मला तरी खूप आवडली होती. ही मी कितीला घेतली ते सांगते, कारण तुम्ही मला विचारणार माहिती आहे, कारण तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता. जेव्हा मी ही साडी घेतली ना, तेव्हा मी बऱ्याच साड्या दाखवल्या होत्या आणि बऱ्याच साडींची प्राईससुद्धा सांगितली होती. ही नव्हती दाखवली, मी घेतली होती म्हणून. तर ही साडी 10,000ला मी घेतलेली. कुठून घेतली तेही मी त्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स सांगितलेले आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते, जो मी आता 2 दिवसापूर्वी स्टिच करून आणला आहे. ह्याच्या स्लीव्सला पण तशीच बॉर्डर आहे आणि बॅक साईडला पण तशीच आहे. आणि याला त्याने नॉट लावून टाकलेत. मी सांगितलं नव्हतं त्याला लाव म्हणून, पण त्याने लावलेत. मी ते नंतर काढून टाकणार आहे. आणि बॅकला असा मटका गळा आहे, त्यामुळे छान दिसतो आहे. आणि स्लीव्ज जास्त काही लाँग नाही ठेवलेत मी, शॉर्टच आहे, खूप जास्त शॉर्टसुद्धा नाही. आणि अशीच जी बॉर्डर आहे ना, अजून खूप मोठी होती या ब्लाऊजला. हा ब्लाऊज पीसच खूप मोठा होता, तर त्यातली अर्धी बॉर्डर जी आहे ती वेस्ट अशीच गेली. त्याला म्हटलं नको लावू, खूप जास्त गिजगिज दिसेल आणि खूप खराब दिसेल ते, त्यासाठी म्हटलं नको लावू. तर असा हा सिंपल ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कटमध्ये शिवला आहे आणि नॉन पॅडेड आहे. मी तसेच ब्लाऊज शिवते आणि जेव्हा नेसेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच. आणि ह्याच्यावरती ना इयरिंग्स म्हणा किंवा ज्वेलरी काही असेल ना, तर ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप छान दिसते. गोल्डन ज्वेलरी मला तेवढे नाही आवडत, ऑक्सिडाइज ज्वेलरीच छान दिसतात. बऱ्याचशा साड्या अशा असतात ज्यावर तशा ज्वेलरी छान दिसतात. तर माझ्याकडे काही थोडेफार इयरिंग्स आहेत, थोडेच मी दाखवते, सगळे मी कधी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी इयरिंग्स किंवा ज्वेलरी ज्या आहेत त्या दाखवेल. अशाचं आर्टिफिशियल नाही, तर तुम्हाला वाटेल रिअलवाल्या. तर ते तुम्हाला मी ऑक्सिडाइजचे इयरिंग्स दाखवते, जे मला खूप आवडतात आणि मी खूप वेळा घालत असते नेहमी ड्रेसवरती सुद्धा. तर ही साडी बघा, पटकन दाखवते मी तुम्हाला. पातळ आहे, याच्यामध्ये जे पेटीकोट आहे तोही ब्लॅक कलरमध्येच घ्यावा लागणार आहे. पटकन नेसता येते, फुगतसुद्धा नाही. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडली का? पूर्ण प्लेन आहे आणि साईडला अशी बॉर्डर आहे दोन्ही साईडला, आणि हा जो आहे तो पदर आहे. आता मी ठेवून देते आणि तुम्हाला इयरिंग्स दाखवते. तुम्हाला साडी दाखवायची म्हणून मी तशीच मग वॉर्डरोबमध्ये ठेवलेली. आता व्यवस्थित हँगरमध्ये अडकवते आणि ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित ठेवते. मी जास्त करून साड्या ज्या आहेत त्या साडी बॅगेतच ठेवते, ज्या अशा महागड्या किंवा हेवी साड्या असतात त्यावाल्या, आणि डेली वेअरच्या मी तशाच हँगरमध्ये अडकवते. तर असो, हे काही झुमके आहेत, मला झुमके खूप आवडतात. गोल्डन असो ज्वेलरी किंवा सिल्वर असो, मला झुमकेच खूप आवडतात आणि मी झुमके नेहमी घेत असते. दुसरे इयरिंग्स मला जास्त आवडतच नाही, माहिती नाही का, पण मी झुमकेच खूप घेते. माझ्याकडे झुमकेच आहेत खूप, म्हणजे सगळे कानातले आहेत ते झुमकेच आहेत. काही आहेत ते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहे, 1-2. तर हे काही झुमके आहेत ते दाखवते. एखादी मी जत्रेतून घेतलेलं आहे, मला आता आठवत नाही, पण हे वालं जे आहे ना, हे मी खूप वेळा घातलं आहे आणि हे मी असंच शॉपमधून घेतलं होतं. जिथे मी ड्रेस घेतला होता तिथे सहज असे झुमके खूप लावले होते, तर हे माझ्या साडीवर मॅच होतं म्हणून मी घेतलं होतं, पण त्याला मी बऱ्याच वेळा घातलं आहे. आणि असे झुमके ड्रेसवर सुद्धा खूप छान दिसतात. हे सगळे झुमकेच आहेत आणि हे जरा छोटे आहेत. आणि हा एक वेगळा पॅटर्न वाटला मला झुमक्यामध्ये म्हणून मी हा घेतला. हा पण छान आहे, थोडा मोठा आहे पण. आणि हे जे झुमके आहेत ना, ते थोडे मोठ्या साईजमध्ये आहेत. तर असे मी तुम्हाला एकच सिंगल पीसमध्ये दाखवते. कधी मी दाखवेल तुम्हाला सगळी व्यवस्थित ज्वेलरी माझी. या साडीवर खूप छान दिसतात हे. तर हे असे 3-4 पॅटर्न आहेत. तुम्हाला कोणतं आवडलं? मला तरी हे पिंकवालं जे आहे ना, ते खूप आवडलं, छोटं मोत्यांचं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला? भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.